प्रणितच्या संघानं आणि प्रथमतः त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. महत्वाची लढत असणार आहे. जिंकणारा संघ एक मॅच एक विजय महाअंतिम मुकाबल्यापासून दूर असणार आहे. अंतिम विजयापासून अंतिम विजेता होण्यापासून 2 मॅचेस आणि महाअंतिम मुकाबला अर्थातच मेगा फायनल पासून 1 मॅच दूर. कोणता संघ फायनल साठी क्वालिफाय होणारा पहिला संघ आपल्याला दिसेल अर्थातच या लढतीमधून समजून येईल. एका बाजूने वीर हनुमान तांबडशेठ, दुसऱ्या बाजूने त्यांना फाईट करण्यासाठी स्टार वलक. चला स्टार वलक अमित मैदानात या. तदनंतर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर या सेमीनंतर बी पूलला आपण सुरुवात करणार आहोत. प्रेम अँड श्रेयस शिलोवर अंजनी कुमार वडाव त्याला फाईट करताना दिसेल. पहिल्याच मॅच मध्ये ग्रामस्थ पांडापूर, दुसऱ्या मॅच मध्ये जय भवानी कोपरोली दर्यावर्दी जुई, तिसऱ्या मॅच मध्ये जांताराजा दादर निगडे, वनेट स्पोर्ट्स पेन कोळीवाडा आणि जितोय जिते बी ही शेवटची मॅच असेल. तत्पूर्वी मैदानामध्ये मित्रांनो फर्स्ट सेमीफायनलला सुरुवात होते. फर्स्ट सेमीफायनलचा मॅच आपल्या समोर येते. इथं टॉस जिंकलाय अर्थातच स्टार वलक संघासाठी आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. फर्स्ट ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये मागच्या 3 मॅचचा विचार करायला गेला तर पहिल्या 3 मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच अमित राहिले. तेच अमित ॲज अ ओपनर आणि प्रणित. आज प्रणित यांनी पहिला बॉल फेस करत असताना बलवडी संघाच्या अगेन्स्ट मारेला पहिला षटकार. आता नवीन मॅच, नवीन संघ, नवीन स्थिती आणि नवीन प्रेशर देखील असू शकतो. मोठी मॅच म्हटल्यानंतर मोठा प्रेशर आणि जेवढा मोठा प्रेशर तेवढा मोठा बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. तर या मॅच मध्ये गोलंदाजी डिपार्टमेंटचा विचार करायला गेला तर काय गोलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये टीम वीर हनुमान तांबडशेठ संघाच्या माध्यमातून 14 धावा लो स्कोरिंग मॅच. कोणी रसिक प्रेक्षकांना जर विचारला तर वाटलं असेल की हा मॅच 3 ते 4 बॉल मध्ये फिनिश केला जाईल टीम वर्धविनायक रामवाडी संघाच्या माध्यमातून, परंतु कमालीचा स्पेल शेवटच्या षटकात बालू यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तिने धावा डिफेंड केला आणि प्लेअर ऑफ द मॅच देखील बालू झाले होते. परंतु आता मॅचला सुरुवात होते मित्रांनो. फर्स्ट सेमीफायनल सुपर 4 ची पहिली लढत आपल्या समोर येते. स्टार वलक संघाने टॉस जिंकला. प्रथमतः चूज केले त्यांनी बॅटिंग करण्यासाठी आणि इन्व्हाइट केले गोलंदाजीसाठी टीम वीर हनुमान तांबडशेठ. पहिलं षटक पॉवर प्लेचं P1चं षटक असणार आहे. पहिल्या 2 षटकांसाठी 10 मिनिट अलाउड केले आपल्याला. याच्याकडे देखील लक्ष असू द्या. 12th मॅन दोन्ही संघ यायचा आहे. स्टार वलक आणि तांबडशेठ दोन्ही संघाचे 12th मॅन. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. वाईडिश लॉंग ऑन, ग्रीन सिग्नल येतो रवी पाटील सर. स्क्वेअर लेग अंपायर पाहतो राजेश पाटील सर. एक स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक. मॅचला सुरुवात. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्लॅश करायचा होता. गलीमध्ये बॉल फील्ड केला जातो. डायरेक्ट हिट साठी गेले होते. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित पहिल्याच बॉल वरती प्रणित त्याला घरचा रस्ता दाखवला असता, परंतु तसं झालं नाही. हिट झाला नाही. परिणामी पहिल्या धावेची नोंद आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय ती आता तो स्टार वलक या संघासाठी आज सकाळच्या सत्रात हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. तो अर्थातच टीम स्टार वलक संघाच्या माध्यमातून 33 धावा लावल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये चॅलेंज असणार आहे ते तांबडशेठ संघाच्या गोलंदाजांचं. गोलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाज युवा टॅलेंट तांबडशेठ संघाचं पाहतोय. त्यातच लेफ्ट हँड बॉलर संकल्प. पहिल्या बॉलवरती 1 धाव आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. फर्स्ट टाइम ऑन स्ट्राईक प्रणित. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचा होता. कव्हरच्या क्षेत्रातून बॉल मारायचा होता, परंतु स्विंग आणि मिस विथ द अँगल बॉल बाहेर काढला गेला. परिणामी बॅट आणि बॉल यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि शेवटच्या क्षणी बॉल बालू यांच्या हातामध्ये जाऊन विसावता. अखेरीस डॉट बॉलची सांगता दुसऱ्या बॉलवरती गोलंदाजी करत असताना संकल्प यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती संकल्प. यावेळी स्ट्रेट हिट केलाय. सरळ बॉल मैदानाच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न अपुऱ्या पडला आणि मस्तकावर दस्तक देत बॉल जातोय लॉंग ऑन बॉल लाईनच्या बाहेर. येतोय वेलकम 6 फॉर स्टार वलक. स्टार वलक साठी पहिलाच बॉल फेस करत असताना जरूर डॉट बॉल आला, परंतु यावेळी दुसऱ्या बॉलवरती आपले इरादे स्पष्ट करत सरळ प्रणित सांगत आहे की मी या स्टाईलने फलंदाजी करत राहणार आणि पहिला षटकार आलाय. पुन्हा एकदा शरीरापासून बराचसा दूर फेकलेला बॉल
पंच रवी पाटील सर आपले दोन्ही हात पहिल्यावरच सांगत आहेत की हा बॉल वाईड होता. वाईड बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड होती. एक्स्ट्राच्या रकान्यामध्ये देखील एका धावेची नोंद झाली आणि स्कोर कार्डचा विचार करायला गेला सध्याच्या घडीला 8 धावा. 8 विदाउट लॉस. टीम स्टार बोलक आणखी एक स्क्वेअर ड्राईव्हचा देखना फटका आलाम धिक्कारपेट. बॉल मात्र गवताला गुलगुल्या करत वाहतोय. सीमा रेषा पार. येथील धावा 4. षटकार मारला तदनंतर वाईट बॉल पाहिला आणि आता स्वतःला बॉल वरती नेलं गेलं. फॉलो केलं गेलं गोलंदाजाला आणि यावेळी चांगला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. डीप कव्हरच्या क्षेत्रातून बॉल ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. काय देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार मारत असताना वाईडिश लॉंगॉनचं क्षेत्र निवडलं. चौकार मारत असताना डीप कव्हरच्या क्षेत्रामधून हा बॉल ट्रॅव्हल केला. 4 धावांसाठी धावसंख्येत 4 धावा. आणि आता जर पाहायला गेलं तर अति वेगानं पहिल्या षटकामध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये 12 धावा टीम स्टार गोलक. पुन्हा एकदा षडंपुल करायचा होता. बॅटची एज लागली आणि पंचांचं बूट जर पाहायला गेला तर अवकाशाकडे सांगतात की हा प्रणित बाद आहेत. आणि आता तर पाहायला गेला तर पहिल्या विकेटचं पतन जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठे फटकेबाजी टीम तांबडशेत संघासाठी डोकीदुखी कदाचित प्रस्थापित होऊ शकले असते. त्यांचा अडसर संकल्प यांनी दूर केला आणि आपल्या संघासाठी स्ट्राईक करत असताना पहिल्या विकेटची कमाई देखील करून दिली. आणि इथून जर पाहायला गेला तर फलंदाज प्रणित मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. 3 बॉल आणि 10 धावांची खेळी साकारत असताना प्रणित मैदानाच्या बाहेर. शेवटचा बॉल शिल्लक असताना संकेत मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 आपण पाहतोय टीम स्टार गोलक संघासाठी. अमित जर पाहायला गेला तर सध्याच्या घडीला पहिल्या बॉलवरती सिंगल धाव घेऊन नॉन स्ट्राईक एंड वरती थांबलेत. पुढच्या षटकामध्ये कदाचित अमित यांचा तडाखा पाहायला मिळेल. तत्पूर्वी शेवटचा बॉल खेळण्यासाठी संकेत मैदानाच्या आतमध्ये संकेत आलेत. 12 धावा. 12 धावांवरती पहिलं विकेट मैदानाच्या बाहेर येताना आपण प्रणित यांच्या माध्यमातून आपण पाहिला. आणि संकल्प यांचा कमबॅक पुन्हा एकदा टीम वीर हनुमान तांबडशेत संघासाठी आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक असणारा पहिल्या षटकातील म्हणजे ट्रॅकवरती पुन्हा एकदा पाहतो. शेवटचा बॉल घेऊन होतो विकेट संकल्प. एकाक्षणी स्लॉगिट करायचा होता. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल जातोय काउकॉन रिजन मधून 1 बाउन्स इनटू फॅन्स. येथील धावा 4. 4 धावांनी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावांचा विचार करायला गेला ना 1 गडीच्या मोबदल्यात धावफलकावरती वीर हनुमान तांबडशेत 16 धावा. 16 विथ लॉस ऑफ 1 विकेट ऑन स्कोरबोर्ड. अशी स्थिती आपण पाहतोय. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये विचार करायला गेला तर 2 चौकार 1 षटकार टीम तांबडशेत संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. जी गोलंदाजी वरदविनायक रामवाडी संघासमोर जर पाहायला गेला तर आपल्या संघासाठी आपली मजबूत बाजू साबित झाली. त्याच गोलंदाजीवरती आता जर पाहायला गेला तर काउंटर अटॅक पाहायला मिळाला तो टीम स्टार गोलक संघाचा. आणि त्याच गोलंदाजांवरती पहिल्या षटकामध्ये संकल्प होती. हल्ला चढवत असताना तब्बल 16 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या त्या स्टार गोलक संघानं. दुसरं षटक. दुसऱ्या षटकात नवीन युवा गोलंदाज रोहित दुसऱ्या षटकात कॉम्बॉक्स एंड कडून बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना दिसेल. राईट विकेट. स्वतः कॅप्टन देखील आहेत. रोहित यांची देखील गोलंदाजीचं विश्लेषण करायला गेला तर कालच्या दिवसात देखील चांगली गोलंदाजी, आजच्या दिवसात देखील चांगली गोलंदाजी. परंतु आता सेमीफायनलची मॅच म्हटल्यानंतर थोडं दडपण असणार आणि या दडपणाखाली गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते यासाठी दुसऱ्या षटकात स्वतः कर्णधार रोहित आले. राईट मोर विकेट. पहिला बॉल. यावेळी 38 सर्कलला क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहेत. बॉल उचलतात तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. चांगला रिदम आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना चांगला रनअप मध्ये जवळजवळ 2 ते 3 वेळा बॉल हातामध्ये आपल्या टॉस करतात आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी बॉल हातामध्ये पकडून गोलंदाजी डिलिव्हर करत असतात. रोहित पहिल्या बॉलवरती आलेली ही एकेरी सिंगल धाव. आतापर्यंत जर विचार करायला गेला तर अमित 17 धावा झाल्या. 17 धावांमध्ये जर अमित यांचं योगदान पाहायला गेला तर 2 बॉल फेस केलेत. पहिल्या षटकातील पहिला बॉल फेस केला. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल फेस केला आणि सिंगल धाव काढून आपल्या पुढच्या फलंदाजांना स्ट्राईक एंडवरती आणतायत संकेत. यावेळी यू मॅच आय विल डेफिनेटली हिट
हे सांगत असताना यष्टांना फॉलो केलं आणि लेग स्टिक अक्षरशः उखडवून टाकली गेली ती संकेत यांची. आणि इथूनच जर पाहायला गेला तर आपल्या संघासाठी दुसऱ्या विकेटची कमाई करून देत असताना रोहित गोलंदाज पाहायला मिळाले. टीम वीर हनुमान तांबडशेत स्वतःसाठी जागा बनवून पॅडल स्वीप करायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. आणि मागून जर पाहायला गेला तर यष्ट दाखवलं गेले आणि त्याच यष्टांना फॉलो केलं गेलं ते रोहित यांच्या माध्यमातून. आणि संकेत यांना माघारी पाठवण्यात रोहित यांना यश मिळालं आणि दुसऱ्या विकेटची कमाई टीम वीर हनुमान तांबडशेत संघासाठी पाहायला मिळाली. 17 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना 1.2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. युनिट नंबर 4 मिस्टर लखन ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राईट हँडेड बॅटर. पहिल्या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर लखन स्वस्तामध्ये माघारी परतले होते परंतु क्षेत्ररक्षण करत असताना विकेट किपिंग करत असताना अमीर पाटील याचा घेतलेला उल्लेखनीय झेल आपण पाहिला होता. लखन आले न्यू बॅटर. येता क्षणी लखन यांचा स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग चेस आहे. पॉइंट धावतोय डीप मध्ये बॉल फील्ड केला जातोय तोपर्यंत जर पाहायला गेला तर 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आणि विकेट किपरच्या माध्यमातून बॅकअप दिला नाही. परिणामी पहिल्यांदाच या टुर्नामेंट मध्ये 10 अशा 4 धावा कंप्लीट केल्या. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. अमित असतील लखन असतील टीम स्टार वलक संघासाठी धावून आलेल्या 4 धावा टीम स्टार वलक संघासाठी 21 धावांपर्यंत आतापर्यंत टीम स्टार वलक हा संघ पाहतोय. जिथे 2 विकेट आपण पाहायला गेला तर प्रणित असतील संकेत असतील तंबूच्या आसराला बसलेत परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर लखन येता क्षणी आपला स्क्वेअर कट नजाकत दाखवली आणि या 4 धावा कंप्लीट करून आपल्या संघासाठी 4 धावा 21 धावांपर्यंत. सन्माननीय श्री अशोकजी ठाकूर यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे या मॅचेससाठी. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. विनंती करतो की आपण देखील या पॅव्हलियन बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय श्री अशोकजी ठाकूर श्री धारेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच अर्थातच बी पूलची पहिली मॅच असणार आहे. ग्रामस्थ पांडापूर आणि अंजनी कुमार वढाव टॉस साठी यायचंय. मिस्टॅमिक शॉट स्लोवर बॉल बॅकअप दी लेंथ टाकलेला बॉल बबल्या धावतायत. सेकंड एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल केला. विकेट किपर ते जवळ पाहायला गेला तर स्क्वेअर लेग पर्यंतचं अंतर ट्रॅव्हल केलं आणि तदनंतर जर पाहायला घेतला तर झेल घेण्याचा प्रयत्न केला. झेल सुटला परंतु थ्रो मारण्याचा देखील प्रयत्न केला परंतु बॅटिंग क्रीज मध्ये लखन ठाकूर अति वेगाने पोहोचले गेले. परिणामी 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी स्कोर कार्डचा जर विचार करायला गेला तर आता 25 धावांपर्यंत हा स्कोर कार्ड पाहतोय. षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक असताना 25 धावा सध्याच्या घडीला जर पाहायला गेला तर स्टार वलक हा संघ टीम वीर हनुमान तांबडशेत संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना उशिरा जॉईन झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो. जे प्रेक्षक उशिरानं टी समर्थ लाईव्ह इव्हेंट वरती या मॅचचा आस्वाद घेत असतील त्यांच्या माहितीसाठी हा फर्स्ट सेमीफायनलचा सामना पाहतोय जिथे स्टार वलक संघाने टॉस जिंकली होती आणि प्रथमतः फलंदाजी करतोय. डान्सिंग डाऊन द ग्राउंड परंतु यावेळी पुन्हा एकदा स्लोवर बॉल पाहायला मिळाला आणि अखेरीस शेवटच्या बॉल वरती लखन ठाकूर मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 12.50 च्या हेल्दी सरासरीनं जर पाहायला गेला तर 25 धावा टीम स्टार वलक. बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय अशोकजी ठाकूर यांचं शुभ आगमन त्यांचं देखील हार्दिक स्वागत श्री धारेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच अर्थातच बी पूलला आपण सुरुवात करतोय. टॉस साठी यायचा ग्रामस्थ पांडापूर 25 धावा झाल्यात 3 विकेटच्या मोबदल्यात टीम स्टार वलक. नेक्स्ट मॅच अर्थातच ग्रामस्थ पांडापूर आणि त्यांना फाईट करताना दिसेल अंजनी कुमार वडाव. बी पूलला सुरुवात होईल. फर्स्ट सेमीफायनलचा मॅच आपण अनुभवतोय जिथं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः सकाळच्या सत्रात जर विकेटचा विचार करायला गेला तर बॉलिंग फ्रेंडली अशी विकेट. याच विकेटवरती पहिल्या दिवसाचा खेळ देखील झाला आणि या विकेटवरती सहजासहजी फलंदाजांना धावा बनवता आल्या नाही आणि त्याच विकेटवरती जर पाहायला गेला तर आजच्या दिवसात स्टार वलक संघ चांगल्या पद्धतीने आपल्या संघासाठी धावांची कमाई करत असताना पाहतोय.
पहिल्या मॅच मध्ये देखील बनवली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पहिल्या 3 षटकांमध्ये 33 धावा बनवल्या होत्या. आज सेमीफायनलच्या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर आतापर्यंत जर पाहायला गेला तर 25 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये पाहतोय. टॉस साठी यायचा आहे. सन्माननीय लल्ला वास्कर यांच्या शुभ हस्ते फर्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. ग्रामस्थ पांडापूर आणि वडाव. तिसऱ्या षटकाला सुरुवात. बालू आले तिसऱ्या षटकात 2 धावा. खराब फेकी पाहतोय परंतु यावेळी बॅकअप मिळाला नाही आहे. परिणामी एक्स्ट्राच्या धावा खर्च कराव्या आता लागणार आहे त्या टीम तांबडशेत संघाला. फिल्डिंग डिपार्टमेंटचा विचार करायला गेला तर कालच्या दिवसात देखील फिल्डिंग डिपार्टमेंट कुठेतरी लूज लेझी फिल्डिंग पाहायला मिळत होतं. आजच्या दिवसात देखील पाहायला मिळाला की जवळजवळ या 2 वेळा या इनिंग मध्ये 4 धावा स्टार वलक संघाने धावून कंप्लीट केले आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंटला कुठेतरी काम करावं लागणार. अगोदरच धावा जास्त झाल्यात आणि त्याच्या जर अशा पद्धतीने जर आपण एक्स्ट्राच्या धावा थ्रोच्या मदतीने दिल्या तर आपल्या संघासाठी स्टार वलक संघ मात्र कुठेतरी डोकी निर्माण करू शकतो. 4 धावा पहिल्याच बॉल वरती आलाय. अमित ऑन स्ट्राईक जास्तीत जास्त बॉल अमित फेस करण्याचा प्रयत्न करतील. पुढचा बॉल बालू वर द विकेट. यावेळी हाफ ट्रॅकर होता त्याला देखील सरळ भिडकावून दिलाय. 6 धावांसाठी येतोय अमित ब्रँडेड षटकार. वेट केलं बॅकफुट वर गेलं हँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं आणि सरळ बॉल 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळाला. 35 धावा आजच्या दिवसातील पुन्हा एकदा उच्चांक आणि सर्वोच्च धावसंख्या टीम स्टार वलक संघाने आपल्या नावावरती केली. उर्वरित 4 बॉलचा खेळ देखील शिल्लक असणार आहे. ज्या संघानं 14 धावा 35 धावा शेवटचे 4 बॉल शिल्लक. यावेळी मिस्टॅमिक शॉट बॉल बराचसा वेळ हवेत डाऊन द बॉल फिल्डर इंटरेस्टेड आहे परंतु आणखी एक झेल सुटला गेलाय. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर ही सॅक्रिफाईड विकेट होती ती अमित यांच्यासाठी. संकेत यांनी समीर यांनी सॅक्रिफाईड विकेट जरूर टाकली परंतु अमित यांना स्ट्राईक एंड वरती आणायचा आहे. हाच एक गेम प्लॅन आपण बोलू शकतोय तो स्टार वलक संघाचा. झेल सुटला परिणामी झेल सुटल्यानंतर जर पाहायला गेला तर स्वप्न देखील तुटला असेल तो स्टार वलक तांबडशेत संघाचा की अमित यांना बाद करायचं. आणि आता जर पाहायला गेला तर ही सॅक्रिफाईड विकेट आपण पाहतोय. धावसंख्येत एक बदलाव धावसंख्या धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 36 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात टीम स्टार वलक पाहतोय. उर्वरित 3 बॉलचा खेळ पहिल्या सत्रातील शिल्लक असणार आहे. पुन्हा एकदा बॉलू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. स्विच हिट करायचा प्रयत्न गरज होती का हा प्रश्न नक्कीच विचारला जाईल. गरज नव्हती कारण मागच्या जर काही बॉलचा विचार करायला गेला तर ऑन साइडला वडाव टॉस साठी यायचा. टीम अंजनी कुमार वडाव टॉस साठी या. टीम ग्रामस्थ पांडापूर संघाच्या माध्यमातून अमित सोगले आहेत. रोहन देखील येतात. टीम वडा संघाच्या माध्यमातून फर्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सन्माननीय लल्ला वास्कर यांच्या शुभ हस्ते फर्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. बी पूलला आता या मॅच नंतर सुरुवात होताना दिसेल. बी पूल मधून आपल्याला चौथा संघ सुपर 4 साठी दिसेल. कालच्या दिवसात पहिला संघ आपण पाहिला होता गावदेवी साई. काय गावदेवी साई संघाने कालच्या दिवसात फलंदाजांनी खेळ केला होता. तब्बल 73 धावा विश्वी संघाच्या अगेन्स्ट उभारल्या होत्या. लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. विराज पहिल्यांदाच स्ट्राईक एंड वरती 5 बॉल आणि 13 धावा काढून आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंड वरती अमित नॉट आउट आहेत. राऊंड विकेट यावेळी पुन्हा एकदा जर पाहायला गेलात ऑन ड्राईव्हचा हा फटका आपण पाहतोय. एकच धाव सिंगल धावेनं स्कोअर कार्ड पुढे नेण्याचा प्रयत्न. धावसंख्येत एकने बदल 37 धावा षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 37 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. 37 धावा स्कोर कार्ड वरती. माफी असावी. शेवटचा बॉल त्याच्यावरती देखील तुटून पडले गेले आणि लांब खूप लांब येतोय अमित यांच्या बॅट मधून हा स्वीट एंड आणि स्वीट षटकार
टीम स्टार वलक संघासाठी धावसंख्या 4 भर आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोचली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यास 45 धावांचं उद्दिष्ट प्रति षटक जर पाहायला गेलं तर तब्बल आता 15च्या आस्किंग रेटनं धावा वीर हनुमान तांबडशेत या संघाला बनवायच्या आहेत. ज्या संघानं जर पाहायला गेला तर 14 धावा डिफेंड केल्या होत्या, त्याच संघाच्या अगेन्स्ट स्टार वलक संघानं खेळत असताना आपला काउंटर अटॅक दाखवला आणि आपला अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हा दाखवत असताना तब्बल 44 धावा जमा केल्या आणि आता 45 धावांचं टार्गेट 45 धावांचा चेस ठेवलाय तो टीम वीर हनुमान तांबडशेत या संघासमोर. चला टॉस करायचा आहे. सन्माननीय लल्ला भास्कर यांना विनंती असणार आहे नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. अमित टीम ग्रामस्थ पांडापूर संघाला रिप्रेझेंट करत आहेत. रोहन अंजनी कुमार वढाव या संघाला रिप्रेझेंट करत आहेत. आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस. प्रेक्षकांची गर्दी सकाळपासूनच या मैदानाकडे यायला लागले आणि दुपारच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर दुपारच्या सत्रात सर्व रसिक प्रेक्षक गर्दीचा रेकॉर्ड देखील मोडताना दिसेल. टॉस जिंकलाय वडाव संघ. वडाव बी पुलला सुरुवात होईल. तत्पूर्वी टॉस झालाय. टॉस जिंकलाय अंजनी कुमार वडाव संघासाठी रोहन यांनी. रिक्वायर्ड असणार आहेत. 18 बॉल मध्ये 3 षटक. खूप मोठं आव्हान आणि जशी मॅच व्हायला पाहिजे होती तशी मॅच पहिल्या सत्रामध्ये स्टार वलक संघाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांचं देखील मनोरंजन करताना आपण या संघ स्टार वलक संघाला पाहिला. तिथं जवळजवळ 44 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्या आणि 45 धावांचा टार्गेट उभा केला गेला आणि 45 धावांचा चेस घेऊन मैदानामध्ये बाबल्या आणि बालू मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपण पाहतोय. ओपनिंग ब्लास्टिंग सुरुवात करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज आज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत आणि तशा प्रकारची सुरुवात जर पाहायला गेला तर टीम स्टार वलक संघासाठी पहिल्या षटकात 16 धावा प्रणित असतील संकेत असतील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. तशीच कशी सुरुवात टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर म्हणून बबल्या आणि बालू यांना द्यावी लागेल. परंतु गोलंदाजांचा विचार करायला गेला तरी मोठं चॅलेंज असणारा या गोलंदाजीच्या समोर खेळणं. 45 धावा अगोदर 45 धावा म्हटल्यानंतर एक कुठंतरी मनोवैज्ञानिक एक दबाव निर्माण झाला असेल तो टीम वीर हनुमान तांबडशेत संघासमोर. परंतु हा दबाव आता बाजूला ठेवून आपण कुठेतरी जर प्रयत्न केले तर आपण हे संकट टाळू शकतो. आलेलं संकट टाळणं आपल्या हातात असतं. संकट येईल हे आपल्या हातात नसतं, परंतु संकटावरती जर आपण हल्ला चढवला, संकटावरती जर प्रयत्न चांगले केले तर नक्कीच हे संकट टाळू शकतो. आणि हे संकट टाळण्यासाठी मैदानामध्ये बालू ऑन स्ट्राईक आणि बाबल्या ऑन नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय तर हर्षद विथ नवीन बॉल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील. काय झेल टिपला होता हर्षद आणि मागच्या मॅच मध्ये राहुल पाटील यांचा. आणि हर्षद पहिल्यांदाच पहिला बॉल ओव्हर द विकेट बालू यांच्यासाठी. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस बॅटच्या टो वरती आला. त्यानंतर जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल फील्ड केला जातोय. एक्सपेक्ट केलं होतं की हा बॉल बॉडी लाईन वरती येईल आणि मी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल पिटकावून देईल, परंतु तसं झालं नाही. परिणामी आउटसाइड ऑफ स्टंप फेकलेला हा बॉल वाईड लाईन वरती आपण पाहिला. क्षेत्ररक्षण करण्यामध्ये आता थोडासा बदल पाहतोय. बबल्या पॅडल स्वीप करायचा होता. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अमित यांच्या माध्यमातून झालेली ही चूक पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धावेला देखील यश येताना टीम वीर हनुमान तांबडशेत संघासाठी पाहिजे. धावसंख्येत बदल पोहतोय. धावसंख्या 2 प्रतिषटक जर विचार करायला गेला तर तब्बल 15 धावांचा आस्किंग रेट असणार आहे. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बबल्या यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या बॉल वरती 1 धाव बालू यांच्या बॅट मधून. बराचसा वेगवान बॉल टाकायच्या नादात जर पाहायला गेला तर आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर केलेला बॉल लेंथ मध्ये बदलाव झाला आणि
व्हाईट बॉलच्या मधीने एक्स्ट्राच्या खात्यात देखील ऍड होताना दिसते. एक्स्ट्राची 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड झाली आणि 4 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा स्लोवर बॉल पाहायला मिळाला. बॉल घ्यायच्या अगोदर बॅट झपकन फिरली गेली आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल झाला तो लखन ठाकूर यांच्या हातामध्ये. आणि जर पाहायला गेला तर हा डॉट बॉल येते. डॉट बॉलनं या बॉलची सांगता केली गेली आणि अखेरीस 3 बॉल आणि 4 धावा. पहिलाच षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न बबले आणि बालू. यावेळी पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. काय गोलंदाजी. लाईन लेंथ वरती पूर्णपणे कंट्रोल पाहतोय ते हर्षद यांचं गोलंदाजी करत असताना. त्यांना देखील माहिती आहे ताकदवर फलंदाज आहे, ब्लास्टिंग ओपनर आहेत. त्यांच्या पट्ट्यात जर बॉल येतोय तर आपला कार्यक्रम होताना दिसेल. यासाठी जर पाहायला गेला तर एकच लाईन लेंथ आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. स्लोवर बॉल हाताला गेला. ऑफ ब्रेक आणि परफेक्ट ब्लॉक केलं गेलंय. कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. कोणत्याही प्रकारचा संपर्क बॅट आणि बॉल यांचा होऊ शकला नाही. परिणामी लागोपाठचं जर पाहायला गेलं तर तिसरा डॉट बॉल येतोय. हा पुन्हा एकदा यावेळी थांबणार नाही यात. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना ठोकलाय षटकार. पिकअप शॉट पाहायला मिळाला. वाट पाहत होते खराब बॉलची आणि तो रॉंग वन पाहायला मिळाला. तो हर्षद यांच्या माध्यमातून गरज नव्हती विकेटवरती बॉल फेकण्याची आणि तोच बॉल फेकला आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना बबले यांनी बॉल सरळ 6 धावांसाठी भिटकावून दिला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. जिथं 15 धावा बनवायच्या होत्या 10 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे आता येणारे 2 षटक शिल्लक अर्थातच 12 बॉल आणि जिंकण्यासाठी प्रति षटक जर पाहायला गेलात ना आता 17.50चा आस्किंग रेट 35 धावा. 35 × 12 35-12चं इक्वेशन पाहतोय दुसऱ्या षटकात अमित यांनी जर पाहायला गेला तर ऑल राऊंड परफॉर्मन्स. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, फिल्डिंग असू द्या, सर्व काही अमित स्टार वलक संघासाठी दिसत आहेत. परंतु बाकीच्या खेळाडूंनी केलेली उल्लेखनीय कामगिरी याचाच रिझल्ट म्हणून आज जर पाहायला गेला तर वलक संघ या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खेळतोय. बालू पुन्हा एकदा स्ट्राईक एंड होते. अमित आले राईट मुहूर्त विकेट कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. ब्लाइंड शॉट जणू मारला गेला कारण बॅक ऑफ द लाईन थोडी लेंथ पाठी खिसली गेली. परिणामी बॉल बॅटवरती व्यवस्थित आला नाही. परिणामी पाहायला गेला तर डॉट बॉल न पहिल्या या बॉलची सुरुवात करत असताना दुसऱ्या षटकात अमित एकच लाईन लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न स्टार वलक. पुन्हा एकदा 30 लाईन लेंथ परंतु यावेळी मिस टायमिंग शॉट डाऊन द बॉल. स्वतः बॉलर इंटरेस्टेड होते कॅच घेण्यासाठी. कॅच घेतला आणि इथून जर पाहायला गेला तर पहिल्या विकेटचं पतन पाहतोय बालू मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. आणि जर पाहायला गेलं तर इथून आता दडपण काहीस टीम वीर हनुमान तांबडशेत या संघावरती वाढत असताना आपण पाहतोय. इथून प्रयत्न जर केलं तर आपल्या संघाला नक्कीच यश मिळून येताना दिसेल. आपल्यावरती आलेले जर पाहायला गेलात तर स्टार वलक संघ जर पाहायला गेलात जेवढा संघ स्टार वलक मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय तेवढाच त्यांचा युवा चाहता वर्ग, युवा टॅलेंट अपकमिंग स्टार असणार आहेत. हे स्टार वलक संघाचे देखील मैदानाच्या बाहेर त्यांना ऍज अ सपोर्टिंग स्टाफ म्हणून आपण पाहतोय. जवळजवळ परमेश्वर पाहायला गेला तर एक टीम होईल. अंडर 13 अंडर 14 आपण बोलू शकतोय अशी एक लहान मुलांची टीम होईल. एवढी एक टीम ऍज अ सपोर्टिंग स्टाफ म्हणून आपल्या स्टार वलक संघाला रिप्रेझेंट करण्यासाठी आलेत आणि कदाचित येणाऱ्या काही वर्षांमध्ये हेच खेळाडू स्टार वलक संघाला रिप्रेझेंट करताना दिसतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन आलेत. न्यू बॅटर 2 बॉल झालेत. अद्याप या षटकातील पहिल्या धावाच्या प्रतीक्षेत टीम तांबडशेत. यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल उडवण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केले होते ऍज अ प्रोटेक्शन म्हणून. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी जर पाहायला गेला तर इथून फारसा दबाव टीम वीर हनुमान तांबडशेत संघावरती पडताना दिसत नाहीये. आणि जर पाहायला गेला तर काय मागचा मॅच देखील केला होता तांबडशेत संघानं हे देखील विसरून जमणार नाही. बलाढ्य अशा वरदविनायक रामवाडी संघाला 14 धावा चेस करायच्या होत्या आणि ह्या 14 धावा डिफेंड केल्या होत्या टीम तांबडशेत संघानं.
यावेळी जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु आता प्रयत्नाला कुठेतरी यश येताना दिसत नाही. बॉलिंग फ्रेंडली विकेट पाहतोय आणि या बॉलिंग फ्रेंडली विकेटचा पुरेपूर फायदा उठवत असताना स्टार वलक संघ देखील या विकेटचा फायदा उठवत असताना पहिल्यांदा हर्षद यांना पाहिला, दुसऱ्यांदा आपण जर पाहायला गेला तर अमित यांना पाहतोय. 4 बॉल संपले, 2च धावा स्कोरबोर्डवरती पाहतोय. 12 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज घेतल्यानंतर बॉल गलीमध्ये ट्रॅव्हल करतोय. ऑफ साइडला बॉल उडवायचा होता, परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाही. स्लीवर वन पाहायला मिळाला तो अमित यांचा टीम स्टार वलक संघासाठी. बाबल्या बऱ्याचशा अवधीनंतर पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पाहतोय. बाबल्या यांचं स्ट्राईक वरती जास्तीत जास्त येणं गरजेचं होतं. कदाचित पहिल्या दुसऱ्या बॉलवरती स्ट्राईक घेतली असती तर या षटकामध्ये कमीत कमी 3-4 बॉल फेस करू शकले असते. परिणामी जर आता पाहायला गेला तर शेवटचा बॉल, कारण मागच्या बॉलवरती जर पाहायला गेला तर शेवटचा बॉल जिथं फेस केला होता षटकार पाहिला होता बाबल्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला, परंतु आता जर पाहायला गेला तर एक धाव कंप्लीट घेऊ की नको असा प्रश्न पडलाय. आणि अशातच जर पाहायला गेला तर या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या, एक विकेट मिळवली आणि दुसऱ्या षटकाची देखील सांगता केली. अमित यांनी मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक जरूर केला जातोय. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता येणाऱ्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि तब्बल 5 षटकार आणि एक सिंगल अशा 31 धावा बनवाव्या लागणार आहेत त्या टीम वीर हनुमान तांबडशेत संघाला. लक्ष कुठंतरी जर पाहायला गेला, माफी असावी, 6 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल 32, 45 धावांचा चेस, 44 धावा धावफलकावरती प्रथमतः लावल्या होत्या त्या टीम स्टार वलक या संघानं. आणि आता जर पाहायला गेला तर 6 बॉल आणि 32 धावांची गरज असताना 5 षटकार. कदाचित शेवटच्या बॉलवरती जर स्ट्राईक घेतली असती बाबळे यांनी तर कुठेतरी आशा या कंप्लीट करू शकल्या असत्या आपल्या. जे आज जर सपोर्टिंग स्टाफ जर पाहायला गेला तर बराच चाहता वर्ग तांबडशेत संघाचा देखील या मैदानावरती श्री धारेश्वर चषकासाठी देखील हजर आहे. कालच्या दिवसात देखील काल देखील त्यांनी रोमांचक सामने जिंकले. आज देखील वरदविनायक रामवाडी संघाला डॉमिनेट केलं होतं आणि त्यांचा जो जल्लोष पाहायला मिळाला होता टीम रामवाडी संघाच्या अगेन्स्ट जिंकल्यानंतर तांबडशेत संघाचा. आणि आज जर पाहायला गेला तर स्टार वलक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. छोटे छोटे सपोर्टिंग स्टाफ त्यांच्या सोबत आहेत. शेवटचे षटक येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धावा. टॉस जिंकला पुढच्या मॅच साठी रोहन यांनी अंजनी कुमार वडाव या संघासाठी जो काही आपला निर्णय असेल गोलंदाजी नक्कीच गोलंदाजी करताना दिसेल. टीम ग्रामस्थ पांडापूर अमित आपल्याला आपले फलंदाज लगेचच तयार ठेवायचे आहेत. पुढच्या मॅच साठी बी पूलला आपण तिथून सुरुवात करणार आहेत. प्रणित आणि शेवटच्या षटकात इथं 6 बॉल आणि 32 धावांचं उद्दिष्ट आता शिल्लक राहिलंय. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अशी 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल. आता समीकरण इक्वेशन बदलला. येणारे 6 बॉल 31 धावा, तरी देखील कमीत कमी 5 षटकार मारणं गरजेचं असणार आहे. आणि हे कार्य खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर रोहित यांना करणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा त्याच लाईन लेंथ वरती जर पाहायला गेला तर आणखी एक वाईड बॉल. जी लाईन लेंथ जर पाहायला गेला तर प्रथमतः हर्षद यांनी पकडली होती. त्यानंतर पाहायला गेला तर आउटसाइड ऑफ स्टंप अमित यांनी देखील त्याच लेंथ वरती गोलंदाजी केली. इथून जर पाहायला गेला तर 32 धावा पाहिजे होत्या. 2 धावा वाईड आल्यात. आता 30 धावा शिल्लक राहिल्यात. बॉल हवेमध्ये लाभ केलाय. बराचसा वेल हवेशी वार्तालाप करतोय. आलाय पहिला षटकार. संघर्षाचा शंखनाद करतोय टीम वीर हनुमान तांबडशेत. येणारे 5 बॉल 4 षटकार. पिक्चर अभी बाकी आहे हे सांगत असताना टीम वीर हनुमान तांबडशेत सामना सोडायला दोन्ही संघ तयार नसणार आहेत. जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होणार नाही तोपर्यंत हा सेमीफायनलचा मॅच संपला जाणार नाहीये. 5 बॉल 24. पहिला षटकार आलाय. षटकाराला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर यावेळी शॉट ऑफ दी लाईन पाहायला मिळाला. अतिरिक्त उछाल, जो उछाल एक्सपेक्ट करत होते त्याच्यापेक्षा थोडा अतिरिक्त पाहायला मिळाला. आणि परिणामी जर पाहायला गेला तर आता येणारे 4 बॉल आणि 24 धावा टीम तांबडशेत.
महत्वाचा बॉल दोन्ही संघांसाठी असणार आहे हा, कारण येणाऱ्या 4 बॉलमध्ये 4 षटकारांची गरज. अटॅकिंग फिल्डिंग जर पाहायला गेला तर सिली पॉइंट टीम स्टार वलक संघाच्या माध्यमातून. बघा यासाठी सिली पॉइंट लखन ठाकूर यांनी ठेवला होता, जेणेकरून फलंदाजाचं लक्ष विचलित होईल. बघा एक बॉल डिलिव्हर झाला, प्रेशर आपल्यावरती रिलीज झाल्याबरोबर लगेच सिली पॉइंटला काढून पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रात तैनात केलं गेलंय. लखन ठाकूर बऱ्याचशा वर्षाचा अनुभव, एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि आज आपल्या संघाला रिप्रेझेंट करत असतात. आज जर पाहायला गेला तर आपला संघ अंतिम मुकाबल्यापासून थोडे काहीशा बॉल आणि थोड्या काहीशा धावा दूर असताना टीम स्टार वलक संघाला पुढे घेऊन जात असताना लखन ठाकूर यांना आपण पाहतोय. 3 बॉल 23 धावांची आवश्यकता. बॉल हवेमध्ये लाफ्ट केलाय, फारसा फरक पडणार नाहीये. 2 धावा कंप्लीट. तांबडशेत संघ देखील समजलाय, परंतु नक्कीच मित्रांनो जरी ही मॅच मोठी मॅच असली, आपला संघ कुठेतरी डॉमिनेट होताना दिसला असला, ते जो आपला संघाने जो काम केलं, आपल्या गावाला रिप्रेझेंट केलं. येतोय षटकार, आणखी दम आहे. आपल्या पराजयामधील धावांचं अंतर कमी करत असताना, फलंदाजी करत असताना फलंदाजाला आपण पाहतोय. वेलकम षटकार जरूर आला, परंतु आपला आत्मविश्वास पुढच्या मॅच साठी कसा द्विगुणित करता येईल हाच प्रयत्नात फलंदाजा प्रयत्न पाहतोय. अखेरी शेवटचा बॉल आणि स्टार वलक संघाचा जल्लोष आणि अंतिम मुकाबला खेळण्यासाठी क्वालिफाय होणारा पहिला संघ आपल्याला भेटलाय, स्टार वलक. पुन्हा एकदा प्लेयर ऑफ द मॅच, नो डाऊट सलग चौथ्यांदा या श्री धारेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून सलग चौथा प्लेयर ऑफ द मॅच स्टार